नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचं एक अपडेट आलेलं आहे आणि ते अपडेट असं आहे, शिक्षक भरती TAIT-4 कोण घेणार याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये भरपूर संभ्रम होता. MPSC च्या माध्यमातून होणार की TCS घेणार की IBPS घेणार की त्रयस्थ व्यक्ती घेणार. तर विद्यार्थी मित्रांनो, सरळ डिक्लेअर केलेलं आहे, शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होणार. त्यांनी MPSCनी वगळलेला ही शिक्षक भरतीला, जेणेकरून पवित्र पोर्टल जे काही ठरवेल भविष्यामध्ये, TCS ठरवेल, याची कंपनी ठरवेल किंवा IBPS ठरवेल, त्याच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी काळातली शिक्षक भरती होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, TAIT-4 चा अभ्यास करत असताना या गोष्टीचा आवर्जून अभ्यास करा, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, रिजनिंग आणि मॅथ आणि जे काही आपलं बालमानसशास्त्र वगैरे आहे, याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही. अभ्यासक्रमामध्ये कुणीही घेतलं तर काहीही चेंज होत नाही. त्यामुळे अभ्यास करत असताना या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या. पॅटर्न मध्ये अजिबात चेंज होणार नाही. ही बौद्धिक क्षमता चाचणी आहे, त्याच्यामध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी असं लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जरीही MPSC ने आपली शिक्षक भरती घेतली नाही तरी त्रयस्थ कंपनी ही या विषयाला धरूनच असणार आहे. संभ्रम निर्माण करून घेऊ नका आणि येणाऱ्या आगामी शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हेच सांगतोय, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होणार आणि ते माध्यम जे पवित्र पोर्टल आहे ते ठरवेल त्या कंपनीच्या माध्यमातून आपली शिक्षक भरती होणार आहे. त्यामुळे तुम्ही IBPS TCS पॅटर्न नुसारच अभ्यासात राहा, जेणेकरून तुमचं भविष्यात TAIT-4 चं स्वप्न भंग होणार नाही. जय महाराष्ट्र. नक्कीच मला कमेंट मधून सांगायचे, तुम्हाला आता कोणता प्रश्न पडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.